नायगाव तालुक्याच्या शेळगाव छत्री येथे संत भीमा भोई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। माणसाचे कष्ट खूप महान आहेत, त्यांच्या अपार कष्टामुळेच विश्वाची निर्मिती झाली। एवढी शक्ती असलेली माणसं सदा सुखी समदुःखी का दिसतात याचे चिंतन व लिखाण करीत 130 ग्रंथाची निर्मिती करणारे थोर संत भीमा भोई हे मानवतावादी संत होते, असे प्रतिपादन भोई समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजू मामुलवार यांनी आयोजित जयंती सोहळ्यात व्यक्त केले। संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केल्यानंतर मामुलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कुमारी वैष्णवी दिलीप निलावार या विद्यार्थिनीने संत भीमा भोई यांच्या जीवन कार्यावर आपले विचार मांडले। या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भोई महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजू मामुलवार, लोहा तालुका अध्यक्ष पुंजाजी शेवडकर, नामदेव पंदिलवाड, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीराम टोपलवाड, पोलीस पाटील सतीश पाटील अनेराय यासह समाज बांधवाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। AR न्यूजसाठी माधव बैलकवाड, नायगाव, नांदेड। जय भैराज। मी राजवर्णा मामुलवार, भोई समाज महासंघ जिल्हा अध्यक्ष, नांदेड। आज राष्ट्रसंत संत भीमा भोई जयंती यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेळगाव छत्री तालुका नायगाव या ठिकाणी समाजाला प्रबोधन करण्यासाठी आणि थोर संतांच्या विचारसरणी संबंध आपल्या मानवजातीसाठी त्यांनी कल्याण केलेलं आहे, असं ओरिसा राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। राष्ट्रसंत भीमा भोई यांचा जयकार आणि त्यांचे केलेल्या मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेले कल्याणकारी कार्य, त्यांचं व्याख्यान आणि संपूर्ण त्यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या व्याख्यानावर, त्यांच्या कार्यावर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी सुद्धा त्यांचा कार्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या प्रबोधनामध्ये केलेला आहे। राष्ट्रपती मुर्मू ताईंनी सुद्धा त्यांचा गौरव त्यांच्या व्याख्यानात केलेला आहे। अशा थोर संतांचं आज जयंती या ठिकाणी होत आहे। समाज बांधवांच्या या जयंती निमित्ताने संपूर्ण समाज एकजूट झालेला आहे आणि समाज एकजूट होऊन त्यांच्या जयंतीच्या कार्याच्या निमित्ताने आज समाज प्रबोधन करून एकजूट होऊन त्यांच्या कल्याणकारी कार्य करण्यासाठी आणि आपल्या समाजाला एक वेगळा न्याय देण्याच्या आणि शिक्षणाचं महत्त्व आणि समाजावर होणारे अन्याय आणि रूढी परंपरा आणि एकजूट होण्याचं कार्य या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी समाजाला आवाहन करत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे, देशामध्ये आणि प्रत्येक गाव पातळीवर, ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा जयंती साजरा केला जातो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उत्साहाने त्या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। आज येणाऱ्या काळामध्ये भोई समाज महासंघाच्या वतीने समाजाला एकजूट करून समाजाला एक न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये शिक्षणाचं महत्त्व संबंध ग्रामीण पातळीपर्यंत लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये हा समाज कार्य करत आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या समाजाच्या ज्या काही ज्येष्ठ बांधव आहेत, समाजामध्ये ज्या काही मोठ्या कार्य करणाऱ्या नेत्यांचं आम्ही एक गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराच्या निमित्ताने त्या ठिकाणी पाचारण केले। येणाऱ्या काळामध्ये 27 जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन शिबिर आणि रोजगार स्वरोजगाराचा शिबिर त्या ठिकाणी आयोजन करत आहोत। या निमित्ताने महाराष्ट्रामधल्या आमच्या समाजातील ज्येष्ठ समाज बांधव आणि त्या ठिकाणी व्याख्यान देणारे लोक आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनसमुदाय त्या विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे।